सन्मान सारंग संघाला पॅनल केलं जाईल, पेनल्टी दिली जाईल. क्षेत्ररक्षण सजवायचं जनमान सारंगाव संघाने जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बो विपक्ष जय खापराव वेले आणि त्यानंतर सामना सुमित कुमार गोंदवले विपक्ष श्री गणेश भरोडे. जयबजरंग भरोडी संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये अमर पाटील आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज हितेश पाटील उर्फ बंटी. टू ओपनर ऑन मिडल आपण बघतोय जयबजरंग भरोडी संघ नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सारंगाव चषकामध्ये भरोडी संघाने सारंगाव संघाला पराभूत केलं होतं आणि पुन्हा एकदा हे दोन संघ आता सूर्य चषकामध्ये आमने सामने आलेले आहेत. सनी पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र मिश्राम फटका स्वतः सनी पाटील चेंडू खाली विकेटचं पतन. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद. अमर पाटील हा बाद होताना. यानंतर अर्धा मिनिटामध्ये स्कार्बो आणि जय खापराव वेले या दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बो विपक्ष जय खापराव वेले या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर सनी पाटील. सनी टू सनी हे बॅटल आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. सनी पाटील जर्मन सारंगाव संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात बोलतोय. तर सनी पाटीलचा सामना केलेला भडुरी संघाचा सनी पाटील. इथे थोडेसे मिसफील्ड परिणामस्वरूप एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सनी पाटील ऑफ द मार्क. अकाउंट ओपन होतं या भरोडी या संघाचं. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकाचा खेळ सुरू आहे सनी पाटील याच्या माध्यमातून. तर सनी पाटील याचा यावेळी सामना केला फलंदाज हितेश पाटील. हितेश पाटील यांनी गेल्या वर्षी ओवळी अजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती भरोडी या संघाकडून आणि तोच हितेश पाटील सध्या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. लॉर्ड फॉर चेंडू केवळ चेंडूला दिशा दिलेल्या टर्न केलेल्या चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्कोर एक रिझल्ट मधून सीमा पार चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या 5 धावा चौकारीने या हितेश पाटील याने आपलं खातं उघडलेलं आहे. नेक्स्ट मॅच अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बो आणि जय खापराव वेले आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस पूर्वी आपण संपर्क साधायचा आणि संपर्क साधून आपण आपली ऑफिशियल नोंद देखील करायची आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सनी पाटील पहिल्या षटकात चालतोय, तर सनी पाटील याचा सामना करेल फलंदाज हितेश पाटील. इथे चेंडूला मात्र इथे आपण पाहतोय या प्रयत्न चांगला तिथे पाहायला म्हणतो डीप मध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण केलं गेलेलं आहे. 2 धावा दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत. भरुडी संघाची धावसंख्या या 2 ने वधारते 7 वर पोहोचते. धावांचं संरक्षण केलं गेलेलं आहे, रिप्ले मध्ये देखील दिसतं. इथे कार्पेटचे सारे हा चेंडू आणि इथे मात्र चेंडू निघून जातो सीमा पार चौकार. सुरेख फटका कौड राहायचा आपण पाहतो फलंदाज हितेश पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अर्जुन एंटरप्राइजेस कारभार संघाचा संघटक आणि जय कापड वेले संघाचा संघटक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण ऑफिशियल नोंदसाठी अर्जन कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा वेळ सारंगाव संघाकडून खर्च केला गेलेला आहे. गोलंदाजीत पहिला चेंज आणि गोलंदाजी मार्कवर नीव बॉलर सारंगाव संघाकडून रोहित पाटील येतोय. तर रोहित पाटीलचा सामना करेल फलंदाज सनी पाटील. यावेळी समोर खेळलेल्या या कॉकर रिझन मध्ये क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावफलक मध्ये पुन्हा एकदा बदल. भरुडी संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. आपण सामनामध्ये जबरदंग भरुडी विपक्ष जवानमान सारंगाव या 2 संघामध्ये आपण पाहत आहोत. जयदुर्ग क्रिकेट क्लब सूर्य आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम बबन शेठ स्मृती चषक 2025 हे दिमागदार आयोजन. स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 5वा सारंगाव विपक्ष भरुड या 2 संघामध्ये. यावेळी फुलटा चेंडू पंचाचा बेमार नोचा देखील इशारा आलेला आहे. 4+1 अशा 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. भरुडी संघाची धावसंख्या 5 ने 17 वर पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हितेश पाटील चांगली फलंदाजी करताना 3रा चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. वैयक्तिक 14 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. या इनिंग मधील टॉप स्कोरर सध्या आपण बघतो हितेश पाटील, डावखुरा फलंदाज. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट रिझन मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न केला गेलेला आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. मोठ्या फटक्यानंतर क्रिकेटच्या लाईफलाईनचा देखील वापर केला जातोय. सिंगल डबलने धावफलक हलता ठेवला जातोय. तिथे 2 धावा आपण पाहतोय. रोहित पाटील पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हितेश पाटील. इथे या टायमिंग साधता नाही, कुठल्या प्रकारची धाव नाही. विखोली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मागे
नीलकंठ पाटील एस्ट्रेक्सच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून देखील भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन गेल्या वर्षी सारंगाव मैदानावर केलं गेलं होतं. इथे लॉफ केला चेंडूला, लॉफ्टेड फटका, भीम टोला, वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषेवर गेला, षटकार. इथे शन फायर 3 चौकानंतर हा षटकार आपण पाहतोय. हितेश पाटीलच्या बॅटमधून 6 संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर 25. रोहित पाटील याच्यावर देखील आक्रमण आता मात्र केलं गेलेलं आहे. यावेळेला फुलटा चेंडू आहे, लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये खेळला गेलेला आहे. 2 धावांसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आणि इथे मात्र पंचांनी स्वतः रिव्ह्यू घेतलेला आहे, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच निकलेश बजागे सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. महेश भोईर आणि सागर भोईर कुठल्या प्रकारचे हॅट्रिक जर पूर्ण करतात तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे, फेअर डिलिव्हरी. महेश भोईर आणि सागर भोईर देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून भोईर संघाला बक्षीस लावण्यात आलेलं आणि त्यांच्याकडून बबन शेठ स्मृती चषकाला देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लॉस फॉर द 1 विकेट. यावेळी जोरदार अपील, पंच संमत नाहीत, मात्र चांगल्या चेंडूच्या हातांनी या चांगल्या चेंडूनी या षटकाचे देखील सांगता झालेलं आहे. इन ऑफ द सेकंड ओव्हर 27 लॉस फॉर द 1 विकेट. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण ऑफिशियल नोंदसाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे. अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाचा संघनायक आणि जय कापराव वेले संघाचा संघनायक. जय कापराव वेले विपक्ष अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव. पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जय कापराव वेले संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि यंदाच्या अंगामधील दुसरे विकेट हॅट्रिकचा जो विक्रम आहे तो जय कापराव वेले संघाच्या कुलदीप थलेच्या नावे, ज्याने जीशाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये याच मैदानावर विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. दरम्यान अरुण पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अगदी अमूल्य वेल, बहुमूल्य वेल, कारण त्यांचं शेड्यूल सध्या खूप बिझी आहे, मात्र त्यांनी अमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिला आहे, म्हणून त्यांचा जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू यांच्या वतीने मनस्वी धन्यवाद. वेलकम रुपेश पाटील छोटू, आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत. अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाचे खारबाव भूषण कारभारी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. रुपेश पाटील, अक्षय पाटील, आकाश पाटील यांच्याकडून आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. महेश भोईर आणि सागर भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सागर पाटील आणि महेश भोईर, मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि भरोडी संघाच्या कुठल्याही फलंदाजाने चौकार षटकार हॅट्रिक किंवा गोलंदाजाने विकेट हॅट्रिक केली तर त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ॲक्टिवा बाईकची चावी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेली आहे. ज्याही कोणाची असेल त्याने आपली ओळख पटवून ही चावी घेऊन जायची आहे. हॅलो मिस टाइम फटका. बरोबर संघाचा दुसरा फलंदाज सनी पाटील
बॅक टू पॅव्हिलियन. महेश भोईर आणि सागर पाटील यांचं ते आगमन झालेलं आहे आणि भरोडी संघाच्या फलंदाजांसाठी या त्यांच्याकडून चौका षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं आणि या गोलंदाजासाठी देखील पारितोषिक 2000 रुपयाचं दिलं जाईल. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लेग बॅटचा इशारा होतोय पंचांकडून. भरोडी संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती या 28 वर. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग भरोडी हा संघ वैयक्तिक 22 या धावसंख्येवर हितेश पाटील फलंदाजी करत आहे. हितेश पाटीलचा मी उल्लेख केला होता गेल्या वर्षीच्या ओवली चषकामध्ये देखील हितेश पाटील यांनी भरोडी संघाकडून चांगली कामगिरी केली होती. 24 या धावसंख्या आणि आता मध्ये एका धावीने 25 पोहोचतो. 26वी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न. 26 वैयक्तिक धावसंख्येवर हितेश पाटील खेळत आहे, ज्यामध्ये आपण जर बघितले तर एक षटकार आणि 3 चौकारांचा देखील समावेश आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. धावसंख्या 30. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव संघाचा संघनायक आणि जय कापरा वेले संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव विपक्ष जय कापरा वेले. सुरेख चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. मनीष पाटील यांनी विनंती आपण व्यायाम आपलं देखील जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भरोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 30-10 सरासरी. ओमकार पाटील यांनी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. अनेक सफलता देखील अर्जित केल्या. म्हणजे हे षटक ओमकार पाटील याचं कम खर्चिलावर फुल चर्चेला असं राहिलेलं आहे. 3 षटकांसाठी या वेल खर्च केला गेला. आमच्या एक्सपर्ट स्कोरला धनंजय पाटील मा सांगतात बरोबर 15 मिनिटे. क्या बात आहे. शेवटचे षटक हर्षल मात्रे घेऊन येतोय. तर हर्षल मात्रे याचा सामना करेल फलंदाज विजय पाटील. या ऑन साइडला शत्रक्षक तिथे सज्ज आहे. या मिडविकेट रिजन मध्ये झेल पकडला जातोय आणि इथे मात्र विजय पाटील हा झेल बाद होतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना शेवटचा पुकारा दिला जातोय. लास्ट ऑफिशियल कॉल अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव आणि या टीम जय कापरा वेले. नेक्स्ट मॅच अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव बनाम जय कापरा वेले या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी दोन्ही संघांना येणं बंधनकारक असणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जय बजरंग भरोडी संघाकडून रोशन पाटील येतोय.
लेग बादचा इशारा पंचाकडून येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर आपण बघतोय, तर स्क्वेलेकचे पंच राजेंद्र बजागे सर पाहायला मिळतात. बजाग सर आपण पाहतोय या स्क्वेलेक पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि तिसरे पंच निकलेश बजागे सर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल मात्रे यावेळी अतिशय हलवा चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. औसटो ऑप्स्टम हा चेंडू हाताला लावता गोलंदाजाने. धावसंख्या कॉन्स्टंट 31, 31 धावा. यावेळेला मात्र चेंडूला धाव मिळतील 6 आणि या 6 धावण्या संघाची धावसंख्या भरुडी संघाची वेगाने वाढून होते. धावप्लेकावर 37 धावा, 37. 3 चौकार 2 षटकार हितेश पाटील इथे मतात अगदी तळ ठोकून फलंदाजी करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 14 चेंडूचा सामना केलेला आणि वैयक्तिक 32 धावसंख्येचा फलंदाजी करत आहे. इंडिया सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम JP वंडरबॉय भेवंडे जयेश पाटील याच्या नावे या स्पर्धेमध्ये 40 धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहेत. षटकारील पुढील चेंडू इथे इनसाइड आउट शॉर्ट फॉर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहे, धाव घेतली गेलेली नाही. प्लॅन मिस चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी गुडलेस स्पॉट चेंडू फिट झाला होता. तर निर्धारित 4 षटकामध्ये या बुरुडी संघाने धावफलकावर एकूण धावा झळकल्या त्या 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जनमन सारंग संघासमोर. बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला अर्जुन इंटरप्राइजेस खारबा विपक्षी जय खाबरा वेल या 2 संघामध्ये. मनीष पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. मनीष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते RK बिल्डर्स सुमित कुमार एंड कंपनी टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पंचांसाठी लिंबू सरबतची व्यवस्था केली गेली आहे. तर साहेबांची शुभ असते हा टॉस इथे केला जातो. टेल आणि हेड या नाण्याच्या 2 बाजू आहेत. टेल गॉल आहे खारबा संघनायकाचा, मात्र हेड आलेला आहे. टॉस वेली संघाच्या संघनायकाने जिंकले. साहेबांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोडायची आहे. वेली संघनायक जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे जेशीची दुसरी स्पर्धा आपण पाहतोय मानकुली मैदानावर जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आहे. अजित बबन शेठचा समुद्र चषक 20-25 कसं वाटतं आयोजन? खूप चांगलं आयोजन केले. टॉस आपण जिंकलं, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आपल्या संघाला अर्ध्या शुभेच्छा. आपल्या संघाला देखील अर्ध्या शुभेच्छा. मी तर टॉस खेळला गेलं आहे क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते वेले संघाच्या संघनायकाने. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये.
टीम खारबाव आपण सामना सुरू होण्याआधी संपर्क साधायचा आहे. आणि एक सर्वांना सूचना मी करतोय बघा, आपण स्पर्धा खेळण्यासाठी येतो, प्रत्येकी गोष्टी सर्व तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत आणि त्याच गोष्टी आम्हाला जर वारंवार सांगाव्या लागत असतील तर त्या कुठेतरी योग्य नाही आहे. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आलेले आहेत. 37 आणि 38चा टार्गेट सेट करण्यात आला आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण 37 बनवण्यात आलं आणि 38 धावांचं लक्ष्य आहे. ही स्पर्धा जर तुम्ही पाहिली तर ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली आणि ॲज अ ऑपरेटर म्हणून फार चांगलं कार्य करताना स्पर्धेमध्ये केलेलं आहे. सुमित पवार, विकास पवार, प्रेम पवार, पवार बंधूंनी चांगलं कार्य केलं या स्पर्धेमध्ये. त्यात नंतर कॅमेरामॅन विशाल पवार, ऋषी जाधव, सर्वांचा उल्लेख मी करेन. मॅचकडे वळूया. 38चा टार्गेट सेट करण्यात आलाय. सलामीची जोडी धीरज पाटील, सनी पाटील. आणि सनी पाटीलची बॅटिंग करायला त्याने फार जवळनं मीच बघितलेली आहे. आमच्याच ग्राउंडवरती सराव करण्यासाठी येतात आणि एकच दिवस मी प्रॅक्टिसला गेलो होतो आणि त्यानंतर जे झालं होतं ते सनीला माहिती आहे. पहिलाच बॉल टोज वरती येऊन हॅमर केलं. डीप कव्हरला फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकाराने सुरुवात धीरज पाटीलचे. पाटील पहिले षटक टाकतात. मला आठवतंय लेट नाईट GC चॅम्पियन्स ट्रॉफी सावंदेचा अगेन्स्ट 14 मध्ये 20 डिफेंड केला होता याच टीमने. बट बॉल हवेमध्ये मीट ऑफ, कॅच पकडली जाईल. पकली सफलता. धक्का पकला लागला. धीरज पाटीलला जावं लागेल वापस. धनाजी पाटील मास यांचंही जितकं कौतुक करावं तितकं कमी. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती वेताळ पाटील मैदानात 7 मध्ये दाखल झालेत. सध्याच्या घडीला स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषकाचा आपण आनंद घेत आहोत. नेक्स्ट मंथमध्ये 23 डिसेंबर पासून 28 डिसेंबरपर्यंत पाहायला विसरू नका. सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 पर्व तुम्हाला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जय हनुमान क्रीडांगण सरवलीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे येतोय. मग सुरुवात थोडी खराब केली होती पियुषने. बाउंड्री अगदी पहिल्याच बॉलवरती आली. त्यानंतर विकेट. त्यानंतर डॉट बॉल. एका बाजूला मेंटॉर धनाजी पाटील मास आहेत तर दुसऱ्या बाजूला मेंटॉर महेश भोईर आहेत. आणि मेंटॉरची लढतही आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. बट इथे बाजी कोण मारेल हा प्रश्न नक्कीच असेल. तसेच 15 डिसेंबर पासून ते 17 डिसेंबर डे नाईट फॉर्मॅटमध्ये
याच क्रीडांगणावरती तुम्हाला अप्पा 11 गावदेवी स्पोर्ट्स भरोडीच्या वतीने हे मेगा शो याच क्रीडांगणावरती नेक्स्ट मंथमध्ये पाहायला मिळणार आहे. 15 डिसेंबरपासून 17 डिसेंबर ती ही स्पर्धा पाहायला विसरू नका. प्रेझेंटेड बाय अप्पा 11 गावदेवी स्पोर्ट्स भरोडी. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक जर आपण पाहिले 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 32 धावेंची. सनी पाटील अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. वेताळ आपल्याला पाहायला मिळतात. लोबो फुल टॉस होता. मिड विकेटला फिल्डर चांगली फिल्डिंग मी म्हणेन, कारण ज्या गतीने बॉल मिड विकेटचा फिल्डर पर्यंत आला त्या क्षणाला बॉल फील्ड करणं ही महत्त्वाची गोष्ट होती. ते कार्य तिथे त्या फिल्डरने केलं. सिंगल मिळेल धावफलक आता 7 धावफलकावरती. टीम भरोडीला जर 38 डिफेंड करायचं आहेत ना तर सन्नीची विकेट जितक्या लवकर काढता येईल तितक्या लवकर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण सनीची विकेट जर लवकर आली तर इथे मी म्हणेन दबाव सारंगाव टीमवरती बनवला जाऊ शकतो. बट सनी खेळला तर कदाचित 38 फार लवकर चेज होताना दिसू शकतात. तोच उल्लेख मी करत होतो. आणि सनी पाटीलची विकेट हवी होती आणि ती विकेट या पहिल्या षटकामध्ये झालेली आहे. विकेट किपरचं आपण कौतुक करूया. विकेट किपर अमर पाटीलने एक लाजवाब कॅच पकडली आहे. सनीची विकेट काढण्यासाठी असंच काहीतरी एक्स्ट्रीमली लेवलचं एफर्ट हवं होतं आणि ते एफर्ट इथे पाहायला मिळालं. विकेट किपरच्या माध्यमातून धक्का फार मोठा. सनी पाटील बाद झालेत. विकेट मिळाली. अप्रतिम एफर्ट. विकेट किपरने ही कॅच जी पकडली ना कुठेतरी गेम चेंजिंग मोमेंट असू शकतोय. कारण सनी पाटील या चेजमध्ये 0 वरती बाद होणं खऱ्या अर्थाने ही टोचणारी गोष्ट आहे सारंगाव टीमसाठी. धनाजी पाटील मास मेंटॉर फार टेन्शनमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूने जे बजरंग भरोडी टीमचे मेंटॉर महेश भोईर खुश आहेत आणि कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक महेश भोईर यांच्याकडनं आलेलं आहे. 1000 रुपयाचे रोख पारितोषिक महेश शेठ भोईर दादांच्या वतीने देण्यात येणार आहे. सेकंड ओव्हर. आता ही हलकासा साऊंड आला होता. बॅट ग्राउंडेड झाली होती की इनर एज होती? बॅट ग्राउंडेड झाली त्याचा तो साऊंड होता. डॉट बॉल येतोय. जी कॅच अमरने पकडली त्यासाठी सागर दादांकडनं देखील मेजबानी आता जाहीर झालेली आहे. ऑन साइडला उडवलाय कनेक्शन. यस प्रॉपर आहे. डीप मिड विकेटला क्लिअर केलंय. षटकार. आता धनाजी पाटील मास आपल्याला खुश दिसत आहेत. एक एक चेंडूवरती दोन्ही बाजूंनी हावभाव चेंज होत आहेत. कधी धनाजी पाटील मास यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजतायत तर कधी महेश भोईर यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजतायत. बट मॅच जिंकेल कोण हा प्रश्न नक्कीच आहे. मैदानाच्या आतमध्ये जितकी चुरस नाहीये त्यापेक्षा बाहेर जास्त चुरस आहे. ते म्हटलं जातं ना की चहापेक्षा जास्त किटली गरम. नेक्स्ट बॉल. आता आणखी एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन क्लिअर केलाय. बॅक टू बॅक 2 धडाके. षटकार. आता आमचा मुख्य मंचावरती शांती आपल्याला पाहायला मिळते. शांतता आणि शांतता. कारण कॅच जेव्हा पकडली होती तेव्हा फार उत्साह आपल्याला पाहायला मिळाला होता. पण 2 चांगले फटके जसे आलेत. आता आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आनंद आनंद पाहायला मिळतोय. धनाजी पाटील मास यांचा आनंद आता गगनात मावेना एवढा झालाय.
कारण ते मेंटॉर आहेत जय हनुमान सारंगाव टीमचे. आणि जर सारंगाव टीमने हा सामना जिंकला तर धनाजी पाटील मास यांनी मेजवानी अनाऊन्स केलेली आहे. नेक्स्ट बॉल 2 आलेत. प्लेन मेस लो फुल टॉस होता. रनआउटची शक्यता होणार नाहीये. बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचले. धावफलक जर आपण पाहिलं तर जे आहे 19 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये बाकी आहे जिंकण्याकरिता. आता 19च धावांची आवश्यकता. पण भरोडी टीमला कुठेतरी स्वतःला आठवण करून द्यावं लागेल की 14 मध्ये 20ही आपण डिफेंड केलेले आहेत. या 14 मध्ये 19 आहेत. याही डिफेंड होऊ शकतात. काय बॉलिंग केली होती त्या रात्री बॉलर प्रतीक आणि तसेच अंतिम षटकामध्ये. टीम खारबाव आणि वेहळे तुम्हाला संपर्क साधायचा मॅनेजमेंट कमिटीला मॅच सुरू होण्या अगोदर. आणखीन एक उडवलाय आणि जसा फटका आलाय बॅट आणि बॉलचं जसं कनेक्शन झालं क्लिअर होतं की हा बॉल फक्त एकच दिशेने जाणार आहे बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक षटकार. पंचवीस मध्ये कुठेतरी ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे बॉलिंग झाली नाहीये. 13 मध्ये 13 पॅनवरती टाकायचा होता. दिशा खराब. आता 13 मध्ये करायचं. 12 धावा. नाखुश असेल टीम जय बजरंग बरोडी. रन्स प्रॉपर होता. ज्याच्यावरती फाईट ही होऊ शकत होती. ज्याच्यावरती मॅच ही जिंकली जाऊ शकली असती. पण आता परिस्थिती फार अवघड झालेली आहे टीम जय बजरंग भरोडी टीमसाठी. कारण जर इथे विकेट्स नाही आल्या सातत्याने आता विकेट्स बल्कमध्ये हवेत असे मी म्हणेन. आणि त्यासोबत निर्धाव चेंडू हवेत. फ्लॅट लॉंग ऑन आहेत. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. आता अंतिम 12 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्यात 12 धावा. बट 3 महत्वपूर्ण फटके इथे आले बॅटर वेताळ पाटीलच्या बॅटमधनं. आता ते इथे बाद झालेत. बट जे कार्य जे जिम्मेदारी वेताळच्या खांद्यांवरती होती ती त्याने पार पाडली. कारण 21 धावेंची एक जबरदस्त खेळी साकारली बाद होण्या अगोदर वेताळ पाटीलने. दगडूशेठ प्रतिष्ठान चे मालक फुलाजीदादा पाटील आणि तसेच संग्राम थळे साहेब त्यांच्या माध्यमातून ही सारंगाव टीमसाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. बारा मध्ये 12 करायचं. तिसरं षटक अगदी महत्वाचं.
आणि दरम्यान या महत्वपूर्ण रन्स येत आहेत. चौकाराने सुरुवात या षटकाची. अजूनही जर आपण वाकलं तरी जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. फिल्डर येतात वेगाने, बॉल फील्ड केला जातो बट 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. मॅच मध्ये आता मी म्हणेन समीकरण फार सोपं झालेलं आहे टीम सारंगावसाठी. कारण मागील षटकामध्ये जे 3 सिक्सर आले ते महत्वपूर्ण होते. त्या अनुषंगाने दबाव आता नाहीये बॅटिंग टीम वरती. डॉट बॉल दरम्यान येतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता. 9-6 चे समीकरण. नेक्स्ट बॉल. बॅटचा फेस ओपन केला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत बट हे काय, आणि इथे अगदी पायांनी गोल करण्याचा प्रयत्न होता बट तो गोल दुसऱ्या टीमसाठी करण्याचा प्रयत्न होता. बट तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्या. या 3 मिळतील आणि आता फक्त 3च धाव्यांची आवश्यकता आहे. फक्त 3 धाव्यांची आवश्यकता. प्लेन मिस. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. विठाल पाटीलसाठी फार साऱ्या शुभेच्छा येत आहेत. फुलदादा पाटील आणि संग्रामजी थळे साहेबांच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत आहे. आवश्यकता फक्त 3 धाव्यांची आहे. नीलकंठ स्वतः टीमचे कॅप्टन. मिनिंग स्ट्रोक त्यांचा बॅटमध्ये येईल का? फ्लिकचा फटका आहे डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी साडी परतायचं होतं. अजूनही यस नो. आता नीलकंठला जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का. सारंगावचे दीपेशजी पाटीलही उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो यायचं आपण माणसावरती. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. मेजर दीपेशजी पाटील सरांना मी विनंती करेन यायचं आपण मंचावरती. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये मेंटॉरच्या या बॅटलमध्ये महेश भोईर यांनी आता पक्ष मागे घेतलेला आहे. कारण कुठेतरी ज्या अपेक्षा त्यांच्या होत्या या मॅच मध्ये तसा खेळ झालेला नाहीये बरोडी टीमचा. जिंकण्याकरिता आता फक्त 2च धाव्यांची आवश्यकता आहे. महेश भोईर आणि त्यांचा समवेत अप्पा 11 गावदेवी स्पोर्ट्स भरोडी आणि मोसमदादा पाटील साहेबांच्या नेतृत्वाचा खाली आपल्याला येत्या 15 डिसेंबर पासून 17 डिसेंबर पर्यंत याच क्रीडांगणावरती डे नाईट फॉर्मॅटमध्ये मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळणार. तीही स्पर्धा पाहायला विसरू नका. 2 धाव्यांची आवश्यकता. पंच केला. कव्हरला बॉल फील्ड केला जातो. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. बाजी इथे मारली आहे टीम जय हनुमान. सारंगाव टीमने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम भरोडी.